मित्रांनो, आपण आयुष्यात रोज अनेक लोकांना भेटतो। काही आपल्याला प्रोत्साहन देतात, तर काही नकारात्मकता पसरवतात। काही आपल्या यशावर टाळ्या वाजवतात, तर काही आपल्या अपयशात आनंद मानतात। पण सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आपण त्यांच्या बोलण्याने, त्यांच्या वागण्याने, त्यांच्या मतांनी किती प्रमाणात प्रभावित होतो। यशस्वी जीवनाची पहिली पायरी म्हणजे स्वतःला स्वतःच्या नियंत्रणात ठेवणे आणि इतरांच्या शब्दांनी, विचारांनी, टोमण्यांनी किंवा नकारात्मकतेने आपल्या मनस्थितीवर परिणाम होऊ न देणे। माणसाच्या मनाचा आरसा। आपलं मन म्हणजे आरशासारखं आहे। त्यात जे दाखवलं जातं ते परावर्तित करतं। जर कोणीतरी आपल्याला चांगलं बोललं तर आपला मूड चांगला होतो। जर कोणीतरी कटू बोललं तर मन चिडचिड करतं। पण लक्षात ठेवा, हा आरसा तुमच्या हातात आहे। तुम्ही ठरवू शकता कोणता चेहरा त्यात दिसावा। एक छोटीशी गोष्ट आहे। एका गावात एक मुलगा होता। तो खूप अभ्यासू, मेहनती, पण थोडासा संवेदनशील होता। वर्गात जर शिक्षकांनी कौतुक केलं तर तो आनंदाने घरी धावत जाई। पण जर एखाद्या मित्राने तू काहीच नाहीस असं म्हटलं तर त्याचा संपूर्ण दिवस खराब होत असे। एक दिवस त्याच्या आजोबांनी त्याला सांगितलं, बाळा, जर तुझा मूड दुसऱ्यांच्या बोलण्यावर अवलंबून असेल तर तुझं जीवन त्यांच्या हाती आहे, तुझ्या हातात नाही। इतरांच्या प्रभावाखाली राहण्याची किंमत। जेव्हा आपण इतरांच्या बोलण्याने सहज दुखावतो, रागवतो किंवा विचलित होतो, तेव्हा आपल्या उत्पादकतेवर, आरोग्यावर आणि आत्मविश्वासावर मोठा परिणाम होतो। तुम्ही काम करत असता आणि कुणी नकारात्मक टिप्पणी केली तर मन कामापासून दूर जातं, आत्मविश्वास कमी होतो आणि पुढच्या पावलावर संकोच वाटतो। मानसिक ऊर्जा वाया जाते। यशस्वी लोकांचे एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे ते बाहेरील आवाजांना आपल्या आत शिरू देत नाही। लोक बोलतीलच, तुम्ही काही केलं तरी लोक बोलणारच। तुम्ही नवीन काम सुरू केलं, हे जमणार नाही म्हणतील। तुम्ही यशस्वी झालात, संधी मिळाली म्हणून झालं म्हणतील। तुम्ही शांत राहिलात, घमेंडी झालेत म्हणतील। मग उपाय काय? लोकांचं बोलणं थांबवता येणार नाही, पण त्याचा परिणाम स्वतःवर होऊ न देणं पूर्णपणे तुमच्या हातात आहे। मनाला कवच घालणं। मनाला कवच म्हणजे मानसिक शिस्त। कोणी नकारात्मक बोललं तर त्या शब्दांना मनात जागा देऊ नका। स्वतःच्या मूल्यांना, उद्दिष्टांना, क्षमतेला रोज आठवण द्या। आत्मसंवाद, सेल्फ टॉक चांगला ठेवा। उदाहरण, बाबा आमटे यांना एकदा पत्रकारांनी विचारलं, तुमच्यावर किती टीका झाली, तुम्ही कसं सहन करता? ते हसले आणि म्हणाले, मी टीकेकडे लक्ष दिलं असतं तर काम पुढे गेलंच नसतं। मी कामाकडे लक्ष दिलं, टीका आपोआप मागे पडली। स्वतःच्या मूल्यांची ओळख। जर तुम्हाला स्वतःची किंमत माहीत असेल तर इतरांच्या मतांनी तुम्ही ढळत नाही। रोज स्वतःला विचारा, मी कोण आहे? माझी ताकद काय आहे? माझं ध्येय काय आहे? लोकांच्या प्रशंसेपेक्षा आपल्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या। व्यावहारिक उपाय। फोकस बदलणे। नकारात्मक गोष्टींवर विचार करण्याऐवजी काम, शिकणे, आरोग्य आणि नवीन कौशल्यांवर लक्ष केंद्रित करा। मर्यादा ठेवा। ज्याचं बोलणं तुमच्या मनस्थितीवर वाईट परिणाम करतं त्यांच्याशी अंतर ठेवा। सकारात्मक वातावरण। सकारात्मक लोकांमध्ये राहा। चांगली पुस्तकं वाचा, प्रेरणादायी व्हिडिओ बघा। यशस्वी जीवनाचं पहिलं पाऊल म्हणजे मी माझ्या मनाचा मालक आहे ही जाणीव। ज्याचं मन स्थिर आहे त्याला कोणीही डगमगवू शकत नाही। मित्रांनो, इतरांचं बोलणं, नकारात्मकता, टीका हे आयुष्याचा भाग आहे, पण त्याचा परिणाम स्वतःवर होऊ देणं हे तुमच्या परवानगीशिवाय शक्यच नाही। आजपासून ठरवा, कोणी कितीही बोललं तरी माझं लक्ष माझ्या ध्येयावरच राहील। मी माझ्या मनाचा राजा असेन, गुलाम नाही। कारण मनाचं स्वातंत्र्य हेच खऱ्या यशाचं पहिलं पाऊल आहे। तर मित्रांनो, आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विचारांसह। तोपर्यंत धन्यवाद।